नमस्कार. सोनाली किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बिना साखरेशिवाय, बिना कस्टर्ड पावडरशिवाय थंडगार असं हेल्दी असं मँगो फ्रूट कस्टर्ड बनवून दाखवणार आहे. खूप छान अशी ही रेसिपी आहे. खायला देखील तितकीच छान लागते. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करायची आहे थंडगार असं मँगो फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी. तर इथे मी अर्धा वाटी मखाना घेतलेले आहे. एक 12 ते 15 आहेत. इथे 12 ते 15 मी काजू घेतलेले आहेत. एक 15 मिनटं मी कोमट पाण्यामध्ये भिजून त्याचे साल काढून घेतलेले ते टाकायचं आपण एका बाउलमध्ये. त्याच्यानंतर मी हे 10-12 काजू घेतलेले ते टाकायचे आहेत. 10-12 पिस्ता घेतलेले आहेत ते देखील आपण टाकूया. मी इथे 4 खजूर घेतलेले त्यातल्या बिया काढलेल्या आहेत. थोडे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे. 4 अंजीर घेतलेले आहेत मी. अंजीर आपण सुरीच्या साहाय्याने असं त्याचे तुकडे करायचे आहेत छोटे छोटे. तुम्ही गोड कमी जास्त करू शकता, तुम्ही जसं गोड खाता तसं, कारण आपण ह्याच्यामध्ये साखर नाही टाकणार आहोत. म्हणून मी 4 अंजीर आणि 4 खजूर घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर अंजीर असे कापून घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये असे. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी मी आंबा घेतलेला आहे. साल काढून त्याचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचं आपण ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी 4 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे आतले दाणे काढून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. थोडीशी मी केसर टाकत आहे, रंग छान येतो. आता ह्याच्यामध्ये 1 कप मी कोमट दूध करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे चमचच्या सहाय्याने. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. तर हे अर्धा तास झालेलं आहे, छान भिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता केसरचा देखील छान असा त्याला रंग आलेला आहे आणि आपले मखाने देखील छान असे भिजले गेलेले आहेत. तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं. तर हे काढून घेत आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला ह्याच्यामध्ये छान असे हे मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आपण हे पेस्ट करून घेऊया मिक्सरला. तर पाहू शकता छान अशी याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. एकदम अशी बघा, तुम्ही बघू शकता एकदम. तर आता हे घट्ट आहे त्याच्यामुळे 1 कप मी ह्याच्यामध्ये अजून दूध टाकत आहे आणि थोडंसं अजून एकदा फिरवून घेतलेलं आहे मी. पाहू शकता त्याला रंग देखील छान आलेला आहे आणि एकदम असं घट्ट अगदी बरोबर आहे त्याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही. तर आता ह्याच्यामध्ये फ्रूट कस्टर्डमध्ये आपण फ्रूट टाकायचे आहेत. त्याच्यासाठी मी द्राक्ष घेतले आहेत, ॲपल घेतलेला आहे, आंबा घेतलेला आहे आणि चिकू घेतलेला आहे. हे स्वच्छ असं पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे. तर द्राक्ष बघा ह्या प्रकारे मी कापून घेत आहे. जसे पण तुम्हाला तुकडे करायचे आहेत, ज्या आकाराचे तुम्ही करू शकता. तर हे सगळे द्राक्ष अशी कापून घेतलेली आहेत. चिकूची साल काढून घेतलेली आहे आणि चिकू देखील आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. असा आकार वगैरे किंवा साईज वगैरे असं काही नाही, तुम्ही कसेही कापू शकता कोणत्याही आकाराचे. बस असं रफली मी हे सगळं कापून घेत आहे. तर चिकू देखील आपण छान असा कापून घेऊया. छोटे मोठे जसे पण तुकडे तुम्हाला पाहिजेत तुम्ही करू शकता. ॲपल घेतलेला आहे मी सोलून, त्याचे पण आपण असे छोटे मोठेच तुकडे करून कापून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता जसं मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये तसं तुम्ही कापू शकता. या प्रकारे मी ॲपल पण कापून घेतलेलं आहे. आता सगळं फ्रूट कापून झालेलं आहे. ॲपल, द्राक्ष, चिकू आणि आंबा. तर हे फ्रूट सगळं एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रूट घेऊ शकता, पण कलिंगड आणि टरबूज घेऊ नका. द्राक्ष, किवी, स्ट्रॉबेरी हे घेऊ शकता. 3 चमच मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. मी थोडे काजू आणि थोडे बदाम ठेवले होते ते देखील कापून मी घेतलेले ते टाकत आहे. थोडेसे पिस्त्याचे काप टाकत आहे आणि आपण जे मिक्सरला बारीक असं ड्रायफ्रूटचं सगळं मिश्रण जे वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे. बघू शकता किती मस्त रंग देखील आलेला आहे त्याला.
आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्याच्यामध्ये मी 2 चम्मच मध टाकत आहे. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण त्याच्यामुळे टेस्टही छान येते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपण. वरून थोडं गार्निशिंगसाठी मी डाळिंब टाकत आहे. सगळीकडे डाळिंब टाकून घ्यायचे. आता थोडेसे मी याच्यावरती काळे मनुके टाकत आहे गार्निशिंगसाठी. तुमच्याकडे काळी द्राक्ष असेल तर ती देखील टाकू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी हे काळे मनुके टाकत आहे. आता थोडीशी हिरवी द्राक्ष मी कापून घेतलेली आहेत, ती देखील मी थोडीशी वरून गार्निशिंगसाठी टाकत आहे वरती. तर तुम्ही बघू शकता छान असं कलरफुल दिसतंय बघा. दिसायला देखील छान दिसतंय आणि असं बघितलं का मुलांना देखील आवडीने खातात मुलं. तर आता हे सगळं असं वरून मी फ्रूट टाकलेलं आहे. थोडेसे मी पिस्ताचे काप देखील वरून टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता. आता याला झाकण लावायचं आहे आणि आपण फ्रीजमध्ये हे 2 ते 3 तास छान असं थंड करून घ्यायचं आहे. तर मी हे 3 तास छान असं हे थंड करून घेतलेलं आहे. पण झाकण काढूया. बघू शकता किती मस्त असं हेल्दी आपलं हे बिना साखरेचं, बिना कस्टर्ड पावडरचं मँगो फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. छान अगदी. तर ह्या गरमीमध्ये तुम्ही असं थंडगार मँगो फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून खा. तुमच्या घरच्या परिवाराला देखील बनवून खायला घाला. खूप छान असं लागतं खाण्यासाठी हे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, परिवारमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.